नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत टकले वस्ती परिसरातील रस्त्याचे प्रलंबित काम 4 महिन्यांपूर्वी बांधकाम समिती सभापती सुदाम शेळके यांच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून करण्यात आले। परंतु या रस्त्याची गेल्या 2 ते 3 दिवसात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर सर्वत्र माती सांडली आहे। वळणावर हा रस्ता खचला आहे। या संदर्भात सुदाम शेळके व माजी नगरसेवक अमोल शेटे काय म्हणतात पाहूयात। साधारणतः 4 महिन्यापूर्वी 1 कोटी रुपये खर्च करून हा जो टकले वस्तीचा रस्ता झालेला आहे, तर तो आता काही ठिकाणी त्याला खड्डे पडलेले आहेत किंवा हा खचलेला पण दिसतोय। यावरती काय सांगाल? गेले बरेच वर्षापासून हा रस्त्याचं काम पेंडिंग होतं। काही महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम या ठिकाणी झालं आणि ते काम झाल्यानंतर इथल्या लोकांना त्या रस्त्याने दिलासा मिळाला। पण गेले 2 दिवसापासून या ठिकाणी या रोडवरनं जड वाहतूक होत आहे। त्यातनं मुरुम माती या ठिकाणावरनं त्या वाहतुकीतनं जात आहे। त्याच्यामुळे या रस्त्यावरती सगळा चिखलमय झालेला आहे आणि रस्ता देखील या ठिकाणी खचलेला आहे। तुम्ही पाहत असाल की माझ्या पाठीमागच्या साईडला इथं रस्ता खचला आहे, त्या ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे। तर ह्या जड वाहतूक असल्यामुळं जड वाहतुकीच्या कारणामुळे हा रस्ता या ठिकाणी खचला गेलेला आहे। आता संबंधित आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी एक गाडी आम्हाला इथनं पास होताना दिसली। त्यावेळेस आम्ही ती गाडी थांबवली। त्यावेळेस त्याला विचारणा केली असताना त्याने आम्हाला सांगितली की ती माजी नगरसेवक जे आहेत या पूर्वीचे वार्डाचे अमोलजी शेटे ही त्यांची गाडी होती। आणि मग त्यांना फोन केल्यानंतर, त्यांच्या बंधूंना फोन केल्यानंतर त्यांनी अमोलजींना या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी आत्ता आम्हाला या ठिकाणी शब्द दिला किंवा आम्ही आज दुपारपासून या ठिकाणच्या गाड्या बंद करत आहोत आणि इथनं पुढच्या काळामध्ये आम्ही इथनं जड वाहतूक करणार नाही। त्या ठिकाणाहून मोठ्या ज्या गाड्या आहेत हायवा डंपर त्या इथनं जात होत्या आणि इथं माल आणून टाकला जात होता। नेमकं याविषयी काय सांगाल? नमस्कार सर्व तळेगाव दाभाडे नागरिक। गेले 1 महिन्यापूर्वीपासून या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेल्वेचा मुरुम मातीचा माल या गोडाऊनच्या बाजूला जी वैद्य सुभान वैद्य आणि वैजंतीमाला वैद्य यांच्या जागेत रेल्वेचा जवळजवळ 400 ते 500 गाडी मुरुम माती त्यांनी आणून टाकलेला आहे। त्यामध्ये माझ्याही गाड्या त्यांच्याकडे भाडेतत्त्वावर होत्या आणि माझा स्वतःचा इथं प्लॉट असल्यामुळे माझ्या गाड्या इथं लावण्याकरता असतात। गेले 2 दिवसापासून म्हणजे काल दुपारनंतर आणि आज दुपारपर्यंत मी मुरुम माती माझ्या वैयक्तिक जे काम चालू आहे त्या कामाच्या एक 10-12 गाड्या फक्त या ठिकाणी आणल्या आणि पूर्वीपासून इथं रोड चांगल्या प्रतीचा नव्हता। गेले 4 महिन्यापूर्वी एक चांगल्या प्रतीचा रोड टकले वस्ती नभांगण सोसायटीच्या साईडला झाला आहे। पण त्या नभांगण म्हणजे टकले वस्तीपासून तर कडोलकर कॉलनीचा जो रोड आहे तो काही चांगल्या क्वालिटीचा केलेला नाही, का तर DP रोड नव्याने होणार आहे पुढील काळामध्ये। तर तो रोड कच्चा आहे, त्यामुळे त्यावरनं वाहतूक होणाऱ्या मोठ्या गाड्यांनी तो रोड थोडासा कुठं खचला असेल, कुठं खड्डेही पडले असतील। पण आत्ताच विद्यमान नगरसेवकांनी सांगितलं की बाबा पुढील काळात DP रोडच्या वेळेला हा रोड चांगल्या प्रतीचा केला जाईल किंवा अधिकाऱ्यांनी तो चांगल्या प्रतीचा करून घ्यावा, हीच एक नम्र विनंती। आता मोठ्या गाड्यांची वाहतूक रेल्वेचीही बंद आहे आणि मी माझी वैयक्तिक कामाची जी वाहतूक होती ती पण बंद केली। पण माझ्या रोज गाड्या लावण्याकरता याच ठिकाणी येत असतात, पण ते एम्प्टी असतात, मोकळ्या असतात, भरलेल्या नसतात। तर माझा प्लॉट असल्यामुळे त्या ठिकाणी लावायला त्या येत असतात। तर भरलेल्या गाड्या नसल्यामुळे काय बाकी रोडचा काय प्रॉब्लेम। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।